नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी, त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्र, राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून या अनुदानासंदर्भात जे DBT पोर्टल वापरलं जात होतं त्यामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली होती किंवा तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी, अपडेटेशन करण्यासाठी हे पोर्टल काही दिवसांसाठी बंद केलं होतं. हे 15 जूनपर्यंत बंद केलं होतं, परंतु आत्ता मात्र त्याची तारीख वाढवलेली आहे. तर ही 21 तारीख केलेली आहे. 21 जूनपर्यंत हे जे काही DBT पोर्टल आहे हे बंद असणार आहे. त्याचबरोबर अनेक तहसीलदार कार्यालयामध्ये सुद्धा त्या संदर्भात नोटिसी लावलेल्या आहेत. त्या नोटिसी संदर्भात सुद्धा अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला होता की सर 15 तारीख दिली होती, मग आता त्यांनी 21 तारीख दिलेली आहे, हे खरं आहे का? तर त्या संदर्भात सुद्धा तहसीलदार कार्यालयाने ज्या नोटीस लावलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला समोर दिसत असेल. त्याचबरोबर जी 21 तारीख नोटिफिकेशन अपडेट झालेली आहे ती सुद्धा तुम्हाला समोर दिसत असेल. तर या सगळ्या गोष्टींवरून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की जी 15 तारीख दिली होती त्या 15 तारखेच्या ऐवजी 21 तारखेपर्यंत आता हे DBT जे पोर्टल आहे, ज्या ठिकाणी आपण स्टेटस वगैरे चेक करतो, तर ते बंद असणार आहे. अशा पद्धतीची माहिती सर्व्हरवरती, पोर्टलवरती अपडेट झालेली आहे. त्यामुळे आपल्याला थोडासा त्रास होईल, परंतु ही माहिती तुमच्यापर्यंत असणं खूप गरजेचं आहे. लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला तो की 15 तारीख निघून गेली तरीसुद्धा ते नोटिफिकेशन जसेच्या तसं आहे, मग नेमकं काय? तर 21 तारखेपर्यंत हे पोर्टल यापूर्वी जसं बंद होतं तसंच आत्तासुद्धा बंद असणार आहे. अशा पद्धतीची एक थोडक्यात अपडेट द्यायची होती म्हणून ही व्हिडिओ बनवली. सदर व्हिडिओ, सदर माहिती सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.